नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आज बोलूया जरा महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारामती विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या बाबतीत बोलणार आहोत. ही निवडणूक 23 एप्रिलला होणार आहे, तर 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. पण निकालापर्यंत वाट बघण्याची गरज आहे का? कारण सध्या राजकीय वर्तुळात चालू असलेल्या चर्चेनुसार ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त आहे असं म्हटलं जात आहे. पण खरंच ही निवडणूक बिनविरोध होणार का? कोणी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढणार का नाही लढणार? वेगवेगळ्या पक्षांचं काय मत आहे आणि सध्या या बाबतीत काय चर्चा चालू आहे, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे राजकीय बातम्यांचे सर्व अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यासमोर सादर करू. तर विषयावर परत येऊया मित्रांनो. बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी झाली होती. बारामतीसोबतच राहुरी विधानसभा मतदारसंघाची देखील पोटनिवडणूक याच तारखेला जाहीर झालेली आहे. पण सर्वात जास्त चर्चा होतीये ती बारामती मतदारसंघाची. का बरं? अर्थातच या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. कारण अजितदादांची जागा घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनाच समोर केलेलं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणुकीत उतरणार हे नक्की. पण जवळपास सर्व पक्ष आणि सर्व पक्षांचे सर्व प्रमुख नेते हे म्हणतात की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. पण काल आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यामुळे वेगळ्या चर्चेची सुरुवात झालेली आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की सुनेत्रा वहिनींच्या विरोधात पवार कुटुंबातील कोणी सदस्य उभं राहणं याची काही शक्यताच नाहीये, तसा प्रश्नच नाहीये. पण काल देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की बारामती पोटनिवडणुकीबाबत आपलं काय मत आहे, तेव्हा फडणवीसांचं हे वक्तव्य होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण जर कोणी आमच्यावरती निवडणुका लादल्या तर आम्ही सुद्धा लढण्याच्या तयारीत आहोत. मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य याची आता मोठी चर्चा होतीये. कारण जवळपास सर्वांनीच सांगितलंय की ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, म्हणजे सुनेत्रा पवार यांची आमदार म्हणून निवड ही बिनविरोध व्हायला पाहिजे. पण मग फडणवीस असं का म्हणाले की निवडणुका जर लादल्या तर आम्ही सुद्धा लढण्याच्या तयारीत आहोत? प्रामुख्याने प्रश्न हा आहे मित्रांनो की निवडणुका शेवटी लादणार कोण? कोण सुनेत्रा पवारांच्या विरोधात आपला उमेदवार देणार आहे? कारण शरद पवार पक्षाकडनं सुप्रिया सुळेंनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्यातर्फे कुठलाही उमेदवार नसेल. मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं देखील उमेदवार देण्याची शक्यता तशी कमीच आहे. कारण बारामती हा शेवटी पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे तिथे उमेदवार देऊन त्याच्या विजयाची शक्यता ही शिवसेना उभाटासाठी नसल्याच जमा आहे. राहिला प्रश्न शिंदे गटाचा. त्यामुळे शिंदे गट सुद्धा सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देतील का याची शक्यता तशी दिसत नाही. पण मग प्रामुख्याने वक्तव्य केलंय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. त्यामुळे अशी शंका उपस्थित केली जाते की भाजपच सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार देऊ शकतो का? किंवा सुनेत्रा पवारांच्या विरोधात इतर कुठल्या पक्षाने जर उमेदवार दिला तर भाजप सुद्धा निवडणूक लढण्याच्या तयारीत असेल. तशी निवडणूक 23 एप्रिलला आहे. त्यामुळे 23 एप्रिलपर्यंत आपण वाट बघूया नेमकं या बाबतीत काय होतंय. खरंच ही निवडणूक बिनविरोध होणार का मतदान करावं लागणार या बाबतीत आपण पुढे लक्ष देऊया. आता आज सकाळी जरी सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेत असं वक्तव्य केलेलं असलं तरी खुद्द शरद पवारांकडनं या बाबतीत अजून कुठलंही वक्तव्य किंवा स्टेटमेंट आलेलं नाहीये. आणि आपल्याला माहितीच आहे मित्रांनो, शरद पवार तसं उघडपणे फारसं काही बोलत नाहीत. त्यांचं राजकारण हे नेहमीच
त्या त्या मोमेंटला घडत असतं. नेहमीच त्यांच्या बाबतीत एक गोष्ट बोलली जाते की जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा पवार हे गुगली टाकत असतात. यावेळेसही शरद पवार अशी काही गुगली टाकणार आहेत का? या पोटनिवडणुकीचं बिनविरोध रूपांतर हे मतदानात करणार आहेत का? त्यामुळे 23 तारखेपर्यंत शरद पवारांची काय भूमिका असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. एकूणच ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार का मतदान करावं लागणार या बाबतीत लवकरच खुलासा येईल आणि आम्ही या पोटनिवडणुकी बाबतीचे सर्वच्या सर्व अपडेट्स वेळोवेळी आपल्यासाठी घेऊन येऊ. मित्रांनो, या सर्व राजकारणाबाबत तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.